बघा, एका गावची लोकसंख्या 5,000 होती. दरवर्षी त्यामध्ये 15% वाढ झाल्यास 5 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल? लोकसंख्येतील वाढ घट ह्या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना लेकरांनो, हे काही सूत्र असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे. जसं की ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर छेदस्थानी 100 कंसाचा घात n. चक्रवाढ व्याज या प्रकरणावर आधारित उदाहरणं सोडवण्यासाठी खास करून या सूत्राचा आम्ही अवलंब करतो. लोकसंख्या वाढ किंवा घट या घटकावरील प्रश्नसुद्धा या सूत्राचा अवलंब करून सॉल्व केले जातात. एका गावची लोकसंख्या 5,000. हे जे 5,000 म्हणजे काय, तर आमच्या सूत्रातील पी आहे लेकरांनो. पीच्या ठिकाणी मांडा प्रिन्सिपल अमाऊंट. एका गावची सध्या असलेली लोकसंख्या. लक्ष द्या, एका गावची लोकसंख्या, इथं सध्या वगैरे शब्द जरी नसला तर त्या गावची ही सध्याची लोकसंख्या आहे. प्रिन्सिपल अमाऊंट सूत्रातील पी. पीच्या ठिकाणी हे 5,000 मांडा. 1 अधिक लोकसंख्या दरवर्षी कशी वाढते, तर 15% वाढ प्रश्नामध्ये दर्शवली. ही वाढ म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असते. इथं लोकसंख्या वाढीचा हा दर 15 छेदस्थानी सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 आणि 5 वर्षानंतरची गावची लोकसंख्या विचारली म्हणून इथं n म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स अर्थात मुदत. इथं 5 वर्षानंतरची लोकसंख्या विचारली म्हणून इथली ही मुदत 5 वर्ष. अशा पद्धतीची ही मांडणी. ए बराबर 5,000. लेकरांनो, 1 अधिक हा भाग कसा जातो, तर 0.15 असा, याला घात 5. ए बराबर 5,000 ही बेरीज 1.15 याचा घात 5 आहे. ए बराबर 5,000 आणि याच्यासोबत हे पद गुणिला आहे. 1.15चा घात 5 म्हणजे लेकरांनो उत्तर येते 2.011,357 ॲप्रॉक्सिमेटली. वाटल्याचे टॅली करा. हे एवढ्या लवकर कसं केलं? दिवसभरामध्ये असंख्य लेकरं असंख्य प्रश्न विचारतात आणि प्रस्तुत प्रश्नासंबंधीचे ठसे ताजे असतात म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. लक्ष द्या. मग आता हा जर गुणाकार केला तर असा काहीसा येतो लेकरांनो. म्हणजे किती हो, एकक दशक शतक हजार 10,000 10,056.785 हे उत्तर आम्हाला प्राप्त होते. मग हे उत्तर पर्यायामध्ये जर नसेल तर पर्यायामध्ये लेकरांनो 10,000 आणि 56 हे उत्तर नक्की असेल. 5 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती, तर 10,056 हे तुमच्या विचारल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके. लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.